कॉलेजच्या दालनात विद्यार्थ्यांच्या हास्याचा आणि गप्पाटप्प्यांचा आवाज येत होता. त्यांच्यात होते आकाश आणि कविता, दोन अशा व्यक्ती ज्यांची भेट होणार होती. आकाश त्याच्या संसर्गजन्य हास्याने आणि आनंदी स्वभावाने प्रत्येक मेराव्याचा प्राण होता. दुसरीकडे कविता शांत आणि सौम्य होती. तिचे मौन खूप काही सांगत असे. ग्रंथालयात त्यांच्या भेटी वारंवार होत असत. साहित्यावर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे ते एकमेकांकडे आकर्षित झाले. कवितेच्या शांत बुद्धिमत्तेने आकर्षित झालेला आकाश तिच्या सहवासात राहू लागला. सुरुवातीला संकोच करणारी कविता आकाशच्या खट्या स्वभावामुळे त्याच्या जवळ आली. त्यांनी त्यांच्या आवडत्या लेखकांबद्दल बोलण्यात अनगणित तास घालवले. त्यांची विरोधाभासी व्यक्तिमत्वे एकमेकांना परिपूर्ण करत होती. आकाशच्या उत्साहाने कवितेच्या अंतर्मुखतेला संतुलन मिळाले आणि त्या बदल्यात तिने त्याच्या आवेगाला स्थिरता दिली. त्यांना नकळत त्यांच्या मैत्रीच्या सुपीक जमिनीत प्रेमाचे बीज पेरले जात होते. दिवस आठवड्यात रूपांतरित झाले तसे आकाश आणि कवितेची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यांना लांब चालाची आवड असल्याचे आढळले. त्यांच्या संभाषणा सहजपणे सुरू राहत असत. त्यांना एकमेकांच्या सहवासात शांती मिळत असे. त्यांचे मौन त्यांच्या संभाषणा इतकेचे आरामदायी होते. एक दिवस संध्याकाळी सूर्य क्षितिजाखाली बुडत असताना, आकाशाला नारिंगी आणि जांभल्या रंगात रंगवत असताना ते समुद्रकिनारी आले. लाटा किनाऱ्यावर आदत होत्या. आकाशच्या मनात उसळण्याच्या भावनांप्रमाणे त्याने हिम्मत एकवटून कवितेकडे पाहिले. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. कविताला तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भरलेला होता. मी तुला प्रेम करतो. त्याच्या कबुलीज बाबाने कविता लाजली. तिचे चेहरा लाल झाले. लाटांनी तिचे नाव कुजबुजल यासारखे वाटले, जणू काही तिला उत्तर देण्यास सांगत होते. त्यांचे प्रेम बहरले. त्यांच्या जगाला विविध रंगात रंगवले. ते अविभाज्य होते. त्यांचे आनंद त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी स्पष्ट होते. तथापि नियतीला जणू काही वेगळेच ठरवायचे होते. कविता आजारी पडली. निदान अचानक चाले. एक दुर्मिळ गंभीर आजार ज्याने त्यांच्या भविष्यावर सावली टाकली. एकेकाळी उत्साही असलेली कविता आता फिट आणि कमकुवत झाली होती. तिच्या डोळ्यातील प्रकाश वेदनेने मंद झाला होता. आकाश हताश झाला होता. त्याला असे मान्य नव्हते की त्यांची प्रेम कहाणी, जी इतक्या सुंदर पद्धतीने लिहिली गेली होती, ती आता संपत आली आहे. तो आशेवर जगत होता. तो कवितेच्या शेजारी प्रत्येक क्षण घालवत होता. तिला प्रेम आणि काळजी देत होता. परंतु सत्य जाणून घेतलेली कविता एक हृदयद्रावक निर्णय घेते. तिने आकाशला तिच्यापासून दूर करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिला हळूहळू मरताना पाहण्याचे दुःख त्याला सहन करावे लागणार नाही. कवितेच्या अचानक झालेल्या बदलाने आकाश गोंधळला होता. जी एकेकाळी त्याचे स्वागत करायची, ती आता त्याच्या स्पर्शाने मागे हटत होती. तिच्या शब्दात एक थंडपणा होता जो त्याच्या हृदयाला भेदत होता. त्याने तिला समजून घेण्याची, तिचे ओझे वाटून घेण्याची विनंती केली, पण कविता ठाम राहिली. तिच्या शेवटच्या दिवसांत तिने त्याला एक पत्र लिहिले. तिचे हृदय ओतून टाकले. तिच्या अश्रूंनी शाई पसरली. तिने त्याला पुढे जाण्याची, आनंदाने भरलेले जीवन जगण्याची विनंती केली. एक असे जीवन ज्याचा ती आता भाग असू शकत नव्हती. तिने त्याला त्यांच्या नात्यातून मुक्त केले. तिचे प्रेम प्रत्येक शब्दात प्रतिध्वनित झाले. जड अंतःकरणाने आकाशने तिची इच्छा पूर्ण केली. त्याने उद्देशाने भरलेले जीवन जगले. त्याचे काम तिच्या स्मृतीला समर्पित केले. तो कधीच कवितेला विसरला नाही. तिचे प्रेम एक प्रकाशस्तंभ होते, ज्याने त्याला सर्वात कठीण काळात मार्गदर्शन केले. आणि असे आकाश आणि कवितेची प्रेम कहाणी जरी दुःखदपणे तोडली गेली असली तरी ती प्रेमाच्या अमर शक्तीचे प्रतीक म्हणून जिवंत राहिली, जी मृत्यूपेक्षाही श्रेष्ठ आहे.